भिवंडी तालुक्यामध्ये सोनाराने गाववाल्यांची केली फसवणूक। गावकऱ्यांकडून 350 ते 400 तोला सोना घेतल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। गावकऱ्यांच्या माहितीनुसार सुदर्शन पाटील, जनार्दन पाटील, कल्पना भोईर यांच्या विरोधामध्ये नारपोली पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देखील सोनाराच्या वतीने दाखल करण्यात आला आहे। तर सुदर्शन पाटील, कल्पना भोईर समेत अनेक गावकरी यावेळी उपस्थित होते व नारपोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठांना भेटून काही पुरावे व या अर्जाबाबत चर्चा केली आहे। तर चला पाहूया मानकोली नाका येथे श्री भवानी ज्वेलर्स चालवणारा जेठूभाई देवडा ही व्यक्ती नेमकं कोण आहे, आता सध्या ती कुठे आहे, नेमकं 350 ते 400 तोला सोना त्याने कुठे ठेवला आहे, जर ठेवला आहे तर तो कुठे आहे आणि जर त्याने विकला आहे तर तो पैसा गेला कुठे, या संदर्भामध्ये गावकरी काय म्हणतात थोडक्यात पाहूया। नमस्कार, माझं नाव सुदर्शन रमेश पाटील, मी वेल्हेगावला राहतो। काही वर्षापूर्वी 2010-12च्या दरम्यान जेटू सिंग नावाचा एक सोनार मानकोली नाक्यावरती धंदा करत होता। सोनं गारवट सोरवायचं, पण काही दिवसांनी 2012च्या वेळेला तो तिकडनं रफूचक्कर होऊन आमचा कमसे कम 350-400 तोले सोना घेऊन रफूचक्कर झाला। आम्हाला त्याची सुरागा 2018-19 मध्ये लागली। आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलो, पण आमच्याकडे थोडेफार पुरावे होते ते एक्सेप्ट करत नव्हते। काही दिवसांनी तो आपल्या वेलेगावची काही लोक गुजरातला फिरण्यासाठी गेली होती, त्यांना तिथे तो भेटल्यानंतर त्यांनी त्याच्याशी ओळख केली आणि त्यांनी बोलले की आमचं सोनं कधी देणार तू, तर त्यांनी त्या लोकांना तिकडे खोटे आल करून पोलीस स्टेशनला जमा केले आणि एक रात्रभर ठेवले। आणि मग त्यांनी दिलेला जो चेक होता, लोकांकडे चेक दिलेला रागापोटी दिलेला चेक तो लोकांनी बँकेत टाकला आणि 138च्या केसमध्ये तो भिवंडी कोर्टामध्ये आम्हाला 8 महिन्यापूर्वी तिथे भेटल्यानंतर आम्ही त्याला जाब विचारला की आमचं सोनं काय केलं, तर त्यांनी आम्हाला प्रत्युत्तर देण्यास काही मज्जाव केला आणि तो आमच्या उत्तरं देऊ नाही लागला। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला त्याला जमा केला, नारपोली पोलीस स्टेशनला आम्ही त्याला जमा केला आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला। गुन्ह्यामध्ये त्याने आम्हाला कबुली दिली की आम्ही तुमचं सोनं घेतलेलं ते परत देतो। त्याची पावती वगैरे काय आहे का? पावत्या आहेत छोट्या मोठ्या आणि त्याच्या ज्या डायऱ्या भेटल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कस्टमरचं नाव आहे, किती हजार रुपये घेतले आणि कितीचा सोनं होता। त्या डायऱ्या आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे नाही, पोलीस स्टेशनला जमा आहे। तर आम्ही त्या विश्वासावर त्याच्याशी देतोय म्हणून या विश्वासावर संगत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होते, परंतु त्याच्या मुलांनी आणि त्याची बायको कुंवर सिंग भगत कुंवर जेटू सिंग देवडा आणि त्याचा मुलगा मैपल जेटू सिंग देवडा हे आमच्याशी संपर्क केला आणि आम्हाला सांगितलं की आम्ही आमची जी मानकोली आणि दापोड्याला जी प्रॉपर्टी आहे ती देतो, ती विका तुम्ही आणि आमच्या बापाला तुम्ही याच्यातनं मुक्तता करवा। तर आम्ही त्या गोष्टीला एक्सेप्ट झालो आणि आम्हाला होकार वाटला। आम्ही सर्व लोकांचं 80-86 लोक आहेत, त्या लोकांचं मत घेतला आणि आम्ही त्या गोष्टीला तयार झालो। परंतु काही गोष्टी त्यांनी आमच्यापासून लपवल्या गेल्या होत्या। जेव्हा रजिस्ट्रेशन ऑफिसवर आम्ही पोचलो तेव्हा त्यांनी त्या पेपरमध्ये आम्हाला फक्त एकाच व्यक्तीची पावर द्यायचं ठरलं होतं, परंतु एका माणसाची पावर दिली आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमचे काही जे सोनं आहे त्याचा पुरवठा होत नाही, तर त्यामुळे आम्ही ते कॅन्सल करायचं ठरवलं। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आमच्या विरोधात फसवणुकीचा अर्ज त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं, परंतु आम्हाला त्याची प्रॉपर्टी नको किंवा त्याचे ब्लॉक नको किंवा गाले नको, आम्हाला आमचं सोनं पाहिजे। आम्ही आजही तयार आहे, त्याने आमचं सोनं द्यावे, आम्ही त्याला बेल पण देतो आणि ही केस पण काढून टाकतो। काय सांगणार? सांगायला खूप काही आहे, पण आम्हाला असं वाटलेलं की हा आता 8-9 महिने तिथं सडतोय, तर त्याचा पोरगा बोलतोय का मी जे बी माझे हातात माझी प्रॉपर्टी आहे ती मी देतोय
तुम्ही पब्लिकला सांगून मान्य करा. तरी पण आम्ही पब्लिकचा सल्ला घेतला, पब्लिकला विचारलं, तर पब्लिकला असं वाटलं की जे बी काही मिळेल ते आपण एक्सेप्ट करूया. आम्ही सगळ्यांचे सह्या वगैरे घेऊन सगळ्यांना तयार केला आणि जिथे आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करायला गेलो ना, तिथे त्याच्या पोराने आणि बायकोने आम्हाला सह्या वगैरे दिल्या, आम्ही पण केल्या. पण त्याच्यात एक जनार्दन म्हणून नावाची व्यक्ती होती, त्याच्याकडे 2 लाख रुपये होते. तर तो पोरगा तिथे येऊन बोलला का माझं काय. तर त्या पोराने काय सांगितलं का हे जे मी करतो रजिस्ट्रेशन याच्यात तू पण आला. तर तो बोलला का या लोकांचं आलं काय, माझं 10 तोलं सोनं आणि 2 लाखाचं चेक आणि 130 त्याची केस आहे. तर मी याच्यातून मुक्तता तुला नाही देऊ शकत. तो बनवलेले पेपर घेऊन तिथून निघून गेला. तो तिथून निघून गेल्यानंतर या महिपत सिंगने आमच्यावर एक जनार्दन येऊन तिथे बोलला की मला ही गोष्ट मान्य नाही, कारण त्याचे 2 लाख आणि 10 तोलं सोनं आणि 130 केस तो आमच्या याच्यात मायनस करायला तयार नव्हता. तो तिथून निघून गेला. पण तिथून निघून गेल्यानंतर पण आमचे 2 लोक त्याच्या घरी गेली, त्याच्या या पोराच्या आणि त्याच्या बायकोच्या बरोबर, आणि त्याला सांगितलं. तर तो बोलला का जर माझं अलग करत असेल तर मी मंजूर करतो. पण त्यांचं काय झालं ते काय आम्हाला नंतर समजलं नाही. पण सुदर्शन आणि परत त्याच्या जनार्दनला पण इन्व्हॉल्व करून आणि मी कल्पना होईल मला पण इन्व्हॉल्व करून आमच्यावर त्याने एक अर्ज दाखल केला आणि त्या अर्जात असं लिहिलं आहे की 420चा आमच्यावर गुन्हा दाखल करावा. जर या लोकांना मंजूर नव्हतं तर या लोकांनी आम्हाला पॉवर किंवा रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला कसं काय आलं आहे. आम्ही त्यांना काय बळजबरीने आणलेलं का नाही ना. तर आता आमचं असं म्हणणं आहे जे देत होतं त्याच्यात आम्ही खुश होणार होतो, पण आता आम्हाला त्याचा फ्लॅट नको, गाला पण नको आणि त्याची प्रॉपर्टी पण नको. जेवढा बी आमचं काही सोनं असेल तेवढा त्यांनी परत करावा. त्याचे जे बी आमच्याकडे काही कागद असतील किंवा जी बी आमचं काही मदत लागत असेल ते आम्ही बिंदास करू, पण आमचं आम्ही सोना घेतल्याशिवाय सोडणार नाही. वरिष्ठ साहेबांकडे आमची एकच विनंती आहे की आम्हाला या ज्या फसवणुकीच्या याच्यामध्ये अटकवला जाते याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावा आणि हे खोटे नाटे आरोप जे आहेत हे फेटाळून लावावे. हे पोलीस साहेबांना आमचे वरिष्ठ पोलीस साहेब आपले राऊत साहेब यांना आमचं एक विनंती आहे, या सर्व 80-90 लोकांची विनंती आहे. हे खोटे नाटे जर अर्ज यांचे आमच्या विरोधात आले तर त्यांच्यावर तुम्ही चांगली कडक कारवाई करावी. कारण की आमच्यावर हे खोटे आम्ही जर लोकांना जर मदत केली नसती तर आज हा जेटू सिंग देवडा फरार असता आणि आमचा एवढा सोना घेऊन करोडो रुपयाचा सोना घेऊन फरार होऊन मस्तपैकी राहिला असता. आम्हाला असं वाटते की गरीब दुबळ्या लोकांचं काही असेल तर त्यांना मिळावा, भले फुल नाही तर फुलाची पाकळी मिळावी. परंतु आम्हाला याच्यामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चालले हे पोलीस साहेबांनी समजावा का या लोकांना जर स्वतःहून जर लालच असती तर जेटू सिंगची हात मिळवणी करून आणि त्याच्याशी एक्सेप्ट करून त्यांचं काही घेऊन मोकळे झाले असते. पण आम्ही त्या गोष्टीला त्याच्या आमिषाला कधी बली पडणार नाही. आम्हाला लोकांचं चांगलं करायचं तर आम्ही लोकांच्या सोबतच राहू, कितीही असो काही हो.